गुड मॉर्निंग फाइटर्स. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग आर्यन महाराज, गुड मॉर्निंग भक्ती, गुड मॉर्निंग राघव. चलो आणविता, चला शिकवायला आलो राघव महाराज. बर, आता आपण मागच्या लेक्चरमध्ये काही, एक मिनिट बाळांनो, पेन घेऊ दे आपला. हां, मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक पार्ट कुठला जॉमेट्रीचा स्टार्ट केला होता आणि मला वाटतं त्याच्यामध्ये आपण ट्रायंगल पर्यंत आलो होतो. बरोबर आहे का? यस. हां, अँगल पूर्ण झाले होते, म्हणजे कोन कंप्लीट झाले होते. त्रिकोणामध्ये आलतो आपण आणि त्रिकोणामध्ये तुम्हाला अगोदर काही गोष्टी इथं ओळखायच्यात. मी सांगतो ते काय काय म्हणणं असतं, त्याच्यानंतर मग आपल्या मेन कन्सेप्टकडे जाऊयात. ओके, चलो. वेदिका बेटा आले का? यस, चला. बर, आता याच्यामध्ये पहा. अरे, आता याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ अँगल म्हणजे काय, कोनाचे प्रकार, हे पूर्ण केलं होतं. बरोबर आहे का? कोनाचे प्रकार हा भाग पूर्ण झाला होता. एकदा चेक करा बरं, लास्ट पार्ट काय होता ते. थांबा एकच मिनिट. आपण टाइप्स ऑफ ट्रायंगल मध्ये कंप्लीट केलं का, चेक करा बरं. एकच मिनिट. टाइप्स ऑफ ट्रायंगल, बाजूवरून चालू होतं बघा, है ना? यस, बाजूवरून त्याचे प्रकार कोणते पडतात ते वाला प्रकार चालू आहे आपला बघा आता. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा कोणाचे प्रकार आपण पूर्ण केले. नवीन कोण असतील विद्यार्थी मित्रांनो आपल्यापैकी, जे नवीन असतील त्या सर्वांनी काय करायचं, मागचं जे लेक्चर आहे याच्या मागचे ते झालेले लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात आहेत आणि ते लेक्चर तुम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये स्टडी करायचे. ओके, सगळे लेक्चर तुम्हाला बघायचे बाळांनो मागचे. बरं, आलं लक्षात? चला मग पहिल्यांदा कोणाचे प्रकार. पहिला प्रकार कोणता होता? फास्ट बोला. पहिला प्रकार काय होता? काटकोन. दुसरा प्रकार काय होता? लघुकोन. तिसरा प्रकार काय होता? विशाल कोन. चौथा प्रविशाल कोन. पाचवा शून्य कोन. सहावा सरळ कोन. सातवा कंप्लीट म्हणजे पूर्ण कोन. असे कोणाचे प्रकार आपण स्टडी केले. बरोबर आहे. आता मी त्याच्यात परत वेळ नाही घालणार, कारण आपण रिव्हिजन कालच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. बरोबर आहे ना? यस. मग आजच्या याच्यात पाहता आपल्याला हे कोणाचे प्रकार झाल्याच्या नंतर मग आलतो आपण बघा त्रिकोणाकडे. कुठं आलतो? त्रिकोणाकडे. आता इथे सेमी आणि मराठीचे विद्यार्थी आहेत बाळांनो सगळे. इथं त्रिकोणा इथं लिहा त्रिकोण. बरोबर आहे. तर या त्रिकोणामध्ये आपल्याला ह्याचे प्रकार सुद्धा आपण स्टडी केले होते, त्रिकोणाचे प्रकार. मग त्रिकोणाच्या प्रकारामध्ये आपण काय काय स्टडी केलं होतं की बाबा बाजूवरून कोण कसे, म्हणजे बाजूवरून काय प्रकार पडतात आणि कोणावरून काय पडतात. बरं, एक मिनिट थोडंसं लक्ष द्या. पहा, समजा हा त्रिकोण आहे बघा, हा काय त्रिकोण आहे. ठीक आहे. आता ह्या त्रिकोणामध्ये हे तुमचे व्हर्टेक्स म्हणतो बघा आपण, ज्याला शिरोबिंदू, मराठीत काय म्हणतात त्याला? शिरोबिंदू. हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू, व्हर्टेक्स किंवा त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू. बरोबर आहे. यस. बर, मग आता हे जे कोण आहेत, हा हा आणि हा, ह्याला 3 बाजू 3 कोण आहेत. त्रिकोण म्हटलं की काय आलं? 3 बाजू 3 कोण आले. आता बघा, कधी कधी काय होतं बाळांनो, ही बाजू आणि ही बाजू, तिन्ही बाजू सारख्याच असतात. कधी कधी काय होतं, तिन्ही बाजू सारख्याच मापाच्या असतात. बरोबर आहे. बर, कधी कधी काय होतं की पहा, असं होतं की ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. बरोबर आहे. किंवा असं दाखवतो याला, ह्या दोन बाजू सारख्या आहेत पण ही बाजू मात्र वेगळी आहे. ही बाजू काय वेगळी आहे, असं होतं कधी कधी. बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा तिसरं घेतलं आपण, तर तिसरं असं होऊ शकतं की ही बाजू आणि ही बाजू, सगळ्याच्या सगळ्या बाजू काय येतात, वेगळ्या वेगळ्या मापाच्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या बाजू काय वेगळ्या वेगळ्या मापाच्या आहेत. मग जेव्हा तिन्ही बाजू सारख्या असतील तर त्याला एक नाव आहे. जेव्हा कोणत्याही दोन बाजू सारख्या असतील त्याला एक नाव आहे. आणि जेव्हा तिन्हीच्या तिन्ही बाजू वेगळ्या असतील त्याला एक नाव आहे. म्हणजे बाजू सारख्या असतील नसतील याच्यावरून त्याचे काय पडतात, प्रकार पडतात.
आलं लक्षात बाळांनो? यस, काल आपण काय बघितलं की कोनावरून पडणारे प्रकार, लघुकोन, त्रिकोण, विशाल कोन, त्रिकोण, काटकोन, त्रिकोण, त्याचं 1 मिनिटात सांगतो आणि नंतर मग या पार्टकडे जाऊ. आलं लक्षात? आता तुम्हाला एक मी विचारतो, पहा, हे थोडं बाजूला ठेवा. आता हे असं काय दाखवलंय मी, हे 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 अशा आडव्या रेषा का दाखवल्यात, ह्यांना काय म्हणायचं असते? पहा इकडे या. समजा पहा, हे समजा एक हा त्रिकोण आहे. ओके, हे मी असं दाखवलं. याचं मिनिंग काय बघा, मी असं दाखवलं कधी कधी. याचं हे असं दाखवलंय आणि काही याच्यामध्ये तिन्हीवालं झालं का? हो, तिन्हीवालं झालं. काही याच्यामध्ये असं दाखवलंय. तर याचं मिनिंग काय असतं बघा, त्या आडव्या रेषा ज्या असतात ना, त्याचं मिनिंग काय? मला कमेंट दिसणार चालल्यात, एकच मिनिट. हा, त्याचं मिनिंग काय असतं बघा आता त्या आडव्या रेषांचं. तोपर्यंत कोणा काय म्हटले? हा, कोणाचे प्रकार बाजूवरून, बरोबर आहे. यस, ओके. तर यांचं म्हणणं काय असते बाळांनो, आता समजून घ्या. आता हे तुम्ही कदाचित पहिल्यांदा बघितलं असेल किंवा थर्ड स्टँडर्डच्या फाउंडेशन बॅचला तुम्ही असाल तर तेव्हा एक तुम्ही स्टडी केला असेल. बघा आता, जेव्हा हे असं सारखं असतं ना बाळांनो, सारखं, तर ज्या दोन बाजूवरती ते सारखंच दिसतं त्या दोन बाजू एकरूप आहेत असं म्हणतात. म्हणजे काय? सारख्या आहेत असं त्याचं म्हणणं असतं. ठीक आहे, पहा, लेंथ इक्वल असते. म्हणजे काय? ह्या बघा, तिघांच्या याच्यावरती सारखं सारखं आहे. म्हणजे काय? तिन्ही बाजू त्याच्या सारख्या आहेत. तिन्ही बाजू काय? सारख्या आहेत. आलं लक्षात? बरं, इथे या आणि ह्याच बाजूला आहे राव. काय? या आणि याच बाजूला आहे. दोनच बाजूला सारखं आहे. इथं एकच रेषा आहे. म्हणजे ह्या दोन बाजू सारख्या झाल्या. काय? ह्या दोन बाजू सारख्या झाल्या. इथं बघा, इथं इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 1 आहे. म्हणजे याचा अर्थ कोणत्याच दोन बाजू सारख्या नाहीत. इथं सगळ्याच्या सगळ्या बाजू काय? वेगळ्या वेगळ्या आहेत. बरं, मी अजून एक काढतो. हा, मला याच्यात पण सांगा. हां, समजा मी असं काढलं आणि याला दाखवताना असं दाखवलं बघा, यस लिहिल्यासारखं. याचं म्हणणं काय असतं? याचं म्हणणं काय असतं सांगा बरं. जेव्हा ह्या दोन बाजूवरती मी असं काढलं असेल तर याचं म्हणणं काय असतं? याचं म्हणणं सुद्धा तेच असतं बाळांनो, की काय? ह्या दोन बाजू सारख्या आहेत, या दोन बाजू एकरूप आहेत असं त्याचं म्हणणं असतंय. कळालं का तुम्हाला? आलं का लक्षात? यस, ओके. बर, आता याच्यासोबत अजून एक पॅटर्न आहे. पहा, आता मी याच्यावरती जाऊ नका, बाजूवरती. समजा बाजूलाच काढूत की आपण, जाऊ द्या. हां, हे तर कळालं ना तुम्हाला, बाजू वेगवेगळ्या असतील त्याच्यानुसार त्यांचे प्रकार पडतात. तर या इकडे आता एक सांगा मला लास्ट. हे झालं की मग आपण तिकडे जाऊत. पहा, समजा हे असं दिलेलं असेल. बघा, हे असं दिलं असेल कोणाच्या बाबतीत. काय? कोणांच्या बाबतीत. पहा, तर याचं मिनिंग काय होतं? कोणांच्या बाबतीमध्ये जर समजा हे असं असेल तर याचं मिनिंग काय होतं? पहा बरं, याचं मिनिंग असं होतं बाळांनो, की हा अँगल आणि हा अँगल दोन्ही कोण काय येतं? सारखे. हा जर समजा 60 डिग्री असेल तर हा पण 60 डिग्री. हा जर 70 डिग्री असेल तर हा पण 70 डिग्री. हा जर 50 डिग्री तर हा पण 50 डिग्री. असं त्याचं म्हणणं असतं. राईट? बघा हे, आणि याचं म्हणणं असं असतं की तिन्ही कोण काय येतं? सारख्या मापाचे. तिन्ही कोण काय येतं? सारख्या मापाचे. असं त्याचं मिनिंग होतं. आलं लक्षात तुमच्या? ओके, चला मग आता इथपर्यंत आलो. आता हे त्रिकोणाचे प्रकार आपण कोणावरून काल बघितले. मग कोणावरून जेव्हा त्रिकोणाचे प्रकार बघितले तर त्याच्यातला पहिला प्रकार होता बघा. हां, कालच्या याच्याचं थोडंसं 2 मिनिटात सांगतो. पहा, त्याचा पहिला प्रकार होता ज्याचं नाव होतं लघुकोण त्रिकोण. लघुकोण त्रिकोण, बरोबर आहे का? यस, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. हां, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, बरोबर आहे. ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट? ओके, पहिला प्रकार. तर काय म्हणायचं बरं याला, की जर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांपैकी
एकही कोण, सरळ तसं नको म्हणून उलट होते. जर समजा त्रिकोणाचे तिन्ही कोण 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतील, तिन्ही कोण तर त्याला म्हणायचं काय, लघुकोन त्रिकोण. बरोबर आहे. तिन्ही कोण 90 अंशापेक्षा कमी, तिन्ही कोण 90 अंशापेक्षा कमी, तिन्ही कोण 90 अंशापेक्षा कमी. ओके, 90 अंशापेक्षा कमी, तर त्याला काय म्हणायचं, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण. बर, दुसरं होतं काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. चला हँडरायटिंग ओळखू येते का बघा, का मोठी काढू अजून. याला म्हणायचं राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. बर, याचं म्हणणं काय होतं, बर याचा जो डायग्राम काढली होती आपण, ती अशी काढली होती, ही डायग्राम. ठीक आहे, पहिल्याची. आता राईट अँगल ट्रायंगलचं म्हणणं काय, की कोणताही एक कोण काय असला पाहिजे, 90 अंशाचा असला पाहिजे. एक कोण 90 अंशाचा, कोणताही एक कोण, एक अँगल काय असायला पाहिजे, 90 अंशाचा. एक कोण 90 अंशाचा असावा, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोण काय म्हणायचं, काटकोन त्रिकोण. याची डायग्राम काय असेल, अशा पद्धतीची. एक तुमचा काय पाहिजे, 90 डिग्री. हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार आपण स्टडी केला, त्याचं नाव होतं विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोण. ठीक आहे, विशालकोन त्रिकोण. बर, याला काय म्हणायचं, ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल. ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल, ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल, ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल. ठीक आहे. बर, मग याला काय म्हणायचं, कोणताही एक कोण, एक कोण कमीत कमी एक कोण काय असला पाहिजे, 90 अंशापेक्षा मोठा असला पाहिजे, जास्त. बर, याची डायग्राम कशी पहा, हा असा, हा समजा काहीतरी 120 डिग्री असेल तर असं, याला आपण म्हटलं विशालकोन त्रिकोण. याला काय म्हटलं, विशालकोन त्रिकोण. आलं लक्षात. ओके, आता आपण जाऊयात पुढे, आणि याच्या पुढे आपल्याला बाजूवरून याचे प्रकार पडतात. कशावरून, बाजूवरून. चलो देख लो क्या होता है. अब ये बाजू से क्या बनता है देख लो. भाई और बहनों, त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून. पहिलीच हँडरायटिंग मोठी काढूत आपण. त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून. यस, अकॉर्डिंग टू द साइड्स, बाजूवरून. त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून, त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून. आलं लक्षात. यस, ओके. चला, आता हे त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून म्हटल्यानंतर पाहता, समजा तिन्ही बाजू सारख्या असतील तर त्याला काय म्हणायचं. पहिला प्रकार समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण, बघा समभुज त्रिकोण. याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणायचं. इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. काय असेल बर, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या मापाच्या असतात किंवा सारख्याच असतात, एकरूप असतात, त्यांना म्हणायचं समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. पाहता, ज्या त्रिकोणाच्या, बोलिये, ज्या त्रिकोणाच्या, पहा, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात, यालाच म्हणतो सारख्या असतात. सारख्या असतात, एकरूप असतात. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात, त्यास समभुज त्रिकोण म्हणतात. समभुज त्रिकोण म्हणतात. चला, समभुज त्रिकोण म्हणतात.
त्यास काय म्हणतात? समभुज त्रिकोण म्हणतात. इफ ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्युरंट, म्हणजे काय? इफ ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल्स आर इक्वल, then it is said to be a equilateral triangle. All sides of a triangles are equal, then it is called as equilateral triangle. याची डायग्राम कशी असेल बघा. चला, हे अशी डायग्राम असेल. ए दो ए दो ए दो, ई का मतलब ए बन गया कि ये तीनों साइड एक जैसी है. का है? तीनों साइड एक जैसी है. आप तीनों साइड म्हणजे काय? इक्विलॅटरल ट्रायंगल असेल किंवा समभुज त्रिकोण असेल तर याचा प्रत्येक कोन सुद्धा सारख्याच मापाचा असतो. म्हणजे काय? म्हणजे 180 डिग्री बेरीज असते तिघांची, तर तिघांमध्ये वाटून द्या. म्हणजे याचा अर्थ काय? हा कोन सुद्धा तुम्हाला 60 डिग्री 60 डिग्री आणि 60 डिग्री असतो. चला, कळालं का तुम्हाला? हे एक सांगा मला, हे कळालं का? त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात, त्याच्यामुळे त्याचे कोन सुद्धा सारखे असतात. मग इथे लिहिताना असेल या, हा, त्रिकोणाचे तिन्ही कोन, तसं नाही, समभुज त्रिकोणाचे, हा, समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन, समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन एकरूप असून तिन्ही कोन एकरूप असून त्यांचे माप 60 डिग्री असते. कळेस का? ओके, चलो, सर्वांनी एवढं नोट करायचं. पहिलं, समभुज त्रिकोणाच्या बाबतीत फक्त आपण बेसिक माहिती बघणार आहे. फक्त बेसिक माहिती. आपल्याला डिटेल असं काही नाही आपल्या सिलेबसमध्ये. तेवढं जेवढं 7वी स्कॉलरशिपला आहे ना, तेवढं आपल्याला डिटेल नाही बाळांनो याच्यामध्ये. हा, बेसिक आहे. चला, इथपर्यंत झालं का बघा. 60 डिग्री असतंय ते माप. ओके, डन बोलत चला, कंप्लीट झाल्याच्या नंतर. चला, तुमचं लिहिणं झालं. डन बोला. ओके, व्यवस्थित. हा, डायग्राम सुद्धा तुम्हाला काढायचे, कारण डायग्राम कडे बघूनच आपल्याला कधी कधी नाही वाचण्याची सुद्धा गरज पडणार नाही. इकडे काय लिहिलंय याचा पॉइंट फक्त डायग्राम कडे बघून कळतं की अरे हा तर समभुज आहे, हा तर इक्विलॅटरल आहे. इक्विलॅटरल म्हटलं की काय? तिन्ही बाजू सारखे आल्या, तिन्ही कोण सारखे आले. ठीक आहे, नाही झालं? बरं, भक्तीचं म्हणणं आहे झालेलं नाही लिहिणं, व्यवस्थित लिहा. चला, क्लिअर? यस, ओके. वेदिका डन, अन्विता बेटा डन, श्रेयस डन, भक्ती बेटा झाला का तुझा? ओ, झालं का? डन. चला मग जाऊ पुढे. आता दुसरा प्रकार काय पडतो बघा. याचा दुसरा प्रकार, दुसरा प्रकार काय असतो? या इकडे. प्रकार दुसरा याच्यामध्ये जर समजा, अयो, भक्तीचं झालंच नव्हतं की. बर, किती झालं तर थोडंसं राहिलं होतं का? बरं, ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये लिहिताना मी सांगेन. हा, पहा, ज्याला म्हणतो आपण समद्विभुज. काय? समद्विभुज. थांबा, पहिलंच हँडरायटिंग मोठं काढू. समद्विभुज. ओके, समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय रे बाळांनो, याला काय म्हणत असतील? आयसोस्कल ट्रायंगल. यस, ओके. पहा, आयसोस्कल ट्रायंगल
चलो, आयसोस्कल ट्रायंगल्स म्हणजे याचा अर्थ काय? समद्विभुज ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप असतील. जर असं लिहा, जर त्रिकोणाच्या, बघा, जर त्रिकोणाच्या कोणत्याही जर त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू सारख्या असतील किंवा एकरूप, म्हणा त्याला एकरूप, सारख्या किंवा एकरूप असतील, तर त्यास काय म्हणायचं? समद्विभुज त्रिकोण म्हणतात. तर त्यास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समद्विभुज त्रिकोण म्हणतात. तर त्यास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. चला, समद्विभुज त्रिकोण म्हणतात. बरोबर आहे. यस, ओके. आता याची डायग्राम कशी असेल बाळांनो? कोणत्याही दोन बाजू सारख्या. पाहता, कोणत्याही दोन बाजू सारख्या. समजा ही आणि ही सारखी आणि ही वेगळी आहे. ठीक आहे, ए बी सी. कोणत्याही दोन बाजू सारख्या, तर त्याला काय म्हणायचं? समद्विभुज त्रिकोण म्हणतात. बरोबर आहे, समद्विभुज त्रिकोण म्हणतात. ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये, इफ गिवन अँगल हॅज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन इट इज सेड टू बी अ, याला काय म्हणायचं? आयसोस्कल ट्रायंगल्स. ओके, आयसोस्कल ट्रायंगल्स. आता महत्वाचा पॉईंट मी काय लिहितोय पहा बाळांनो इथे, असं लिहा. एकरूप म्हणजे काय? सारख्या. कोण सारख्या? ही आणि ही. बरोबर आहे. आता एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. काय म्हटलं मी? एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. म्हणजे काय? आता समजा ही तुमची बाजू आहे. एकरूप बाजू कोण येतात? ही आणि ही. तर या बाजू समोरचा कोण, या बाजूच्या समोरचा कोण हा आहे. मग हा कोण या बाजूच्या समोरचा, ही आणि ही बाजू एकरूप आहे ना, मग या बाजूच्या समोरचा कोण म्हणजे हा कोण. हा कोण आणि हा कोण दोघं सारखे असतात. बर, मी वाचतो. ISO एस, त्याचं लिहा, ISO SCLES. ओके, ISO SCLES. तुम्हाला नाही गरज पडणार तेवढं, मी सांगत राहीन तसं. ओके, हा. तर इथं लिहू शकता, एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप म्हणजे काय बाळांनो? सारख्या. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. ठीक आहे, कोण एकरूप असतात. चला, एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. यस, मग आता बघा, कोण ए एकरूप, कोण सी. कळालं का? बघा, एकरूप असं दाखवतात बाळांनो. ह्या दोन रेषा आणि त्याच्यावरती असा हा यस लुडकलेला, हे एकरूपचं चिन्ह आहे. आता इथून पुढे आपल्याला लागणार आहे. बरं, हा, इथून पुढे आपल्याला लागणार आहे. ओके, पहा, एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. मग एकरूप बाजू कोण येतात? ह्या दोन. याच्या समोरचे कोण? याच्या समोरचा हा, याच्या समोरचा हा. ते दोन कोण पण एकरूप असतात. म्हणजे काय? हा ए जर 60 डिग्री असेल तर हा पण 60, हा 70 तर हा 70, हा 80 तर हा 80, असं त्याचं मिनिंग असतं. यस, ओके. चला, क्लिअर झालं इथपर्यंत? हा. आता तिसरा प्रकार पडतो, त्याचं नाव आहे विषमभुज त्रिकोण. काय नाव आहे त्याचं? विषमभुज त्रिकोण. चला, कंप्लीट झालं का? येस ऑर नो? यस. आता लिहा तिसरा प्रकार. ए भक्ती बेटा, झालं का तुझं? थांब, मला लक्षातच नाही राहिलं तुला विचारायचं. बर, याच्यामध्ये हा तिसरा प्रकार विषमभुज. बघा, विषमभुज त्रिकोण, याला म्हणतो आपण स्केलन. स्केलन ट्रायंगल.
विषमभुज त्रिकोण किंवा स्केलन ट्रायंगल, काय म्हणायचं त्याला, स्केलन ट्रायंगल, विषमभुज त्रिकोण, स्केलन ट्रायंगल, बरोबर आहे. ओके, आता हा तुमचा स्केलन ट्रायंगल जो आहे पहा, किंवा विषमभुज त्रिकोण, याचं म्हणणं काय, तर याचं मिनिंग असं असतं बाळांनो, जर समजा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या असतील तर, पहा काय म्हणणं आहे त्याचं, जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू, जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील, जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतील तर त्यास विषमभुज त्रिकोण म्हणतात, तर त्यास विषमभुज त्रिकोण म्हणतात. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगळ्या वेगळ्या असतील तर त्यास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आलं लक्षात? यस, हा, विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. चला, क्लिअर. विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आता हे नेमकं असेल काय बरं, तिन्ही बाजू काय याच्या सारख्या आहेत का, नाही, तिन्ही बाजू वेगळ्या आहेत. मग हे असा ट्रायंगल, ही बाजू ही बाजू दिसायला तुम्हाला दिसत असतील, पण लक्षात घ्या त्याच्यावरती मी आडव्या रेषा बघा काय लिहिले, याच्यावर 1, याच्यावर 2, याच्यावर 3, म्हणजे वेगळ्या वेगळ्या लिहिलेल्या आहेत. काय लिहिल्यात, वेगळ्या वेगळ्या. ठीक आहे, त्याच्यामुळं त्याला काय म्हणायचं, मग विषमभुज त्रिकोण असे म्हणतात, विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. चला, क्लिअर झालं का? झालंय, झालं का, बोला. डन. आता एक खाली नोट लिहा बाळांनो. बर, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज काय असते, 100. नाही झालं, ओके, थांबा, भक्तीचं नाही झालं. हा, पुढचा पॉइंट लिहिण्याच्या अगोदर बघा काय आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. चला, झालं का? यस ऑर नो? डन. होयो, माझं झालं नव्हतं. बरं, ठीक आहे, ली बेटा. हा, झालं ना आता? बर, मग पॉइंट लिहा खाली. पहा, त्रिकोणाच्या, कोणाच्या, त्रिकोणाच्या, कोणाच्या, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज, ओ, तिन्ही कोणांची बेरीज, तिन्ही कोणांची बेरीज काय असते, 180 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय असते, 180 अंश असते. बरोबर आहे का? यस, राईट. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. डन. यस ऑर नो? चला चला, कंप्लीट. हा, आता बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणजे काय बाळांनो, म्हणजे हा कोण प्लस हा कोण प्लस हा कोण, हे जे दिसतात ना हे कोण, या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. कळालं हे स्वराज महाराज? यस, ओके. बर, आता इथून पुढे अजून आहे बाळांनो, तुम्हाला एक पॉइंट सांगतो अजून. तुम्हाला बाह्य कोन माहिती आहे का काय असतं?
त्रिकोणाचा बाह्यकोन सांगतो. या पाहता, समजा हा त्रिकोण आहे बघा, हा काय, हा त्रिकोण आहे. तर आता हे जे दिसतात ना तुम्हाला, हे हे आंतरकोन झाले बाळांनो, हे आंतरकोन. ठीक आहे, हे आंतरकोन झाले. आता हा त्रिकोणाचा आंतरकोन आहे. बाह्यकोन काय असतो पहा, आपण थोडंसं वेगळ्या यानं दाखवतो म्हणजे तुम्हाला ते कळेल. पहा, बाह्यकोन काय असतो, हा जो भाग असतो ना, हा याला म्हणायचं त्रिकोणाचा बाह्यकोन. बाहेरचा कोण, बाह्य म्हणजे काय, बाहेरचा कोण, त्याला म्हणतो आपण त्रिकोणाचा बाह्यकोन. आलं लक्षात? बर, आता हा एक झाला तुमचा त्रिकोणाचा बाह्यकोन. त्याच्यानंतर हा पण होऊ शकतो, असा दाखवा किंवा असा दाखवा, कसा आहे दाखवा. हा एक बाह्यकोन आणि हा एक बाह्यकोन. म्हणजे त्रिकोणाला 3 आंतरकोन असतात, तसेच 3 काय असतात, बाह्यकोन असतात. जसे त्रिकोणाला 3 आंतरकोन असतात, तसेच त्रिकोणाला काय असतात, 3 बाह्यकोन असतात. मग या त्रिकोणाच्या, आता बघा बाळांनो, हा जर समजा तुमचा 60 असेल, हा डिग्री काय आहे, 60 असेल, तर एक सरळ रेष म्हणजे 180 असते, बरोबर आहे ना. तर मग हा काय असेल, 120 असेल. दोघांची मिळून बेरीज काय असते, 180 असते. बरं, जाऊ द्या ते. पण बाह्यकोन कळालं तुम्हाला नेमकं काय असतं, याला म्हणायचं बाह्यकोन. मग लक्षात राहू द्या, जसा हा पॉईंट आहे ना बाळांनो, आपल्या आता हा पॉईंट सिलेबस मध्ये दिलेलाच आहे, पण हा बाह्यकोनाचा पण पॉईंट तुम्ही लक्षात राहू द्या. ठीक आहे, काय म्हणतोय पहा, इथे लिहितो, त्रिकोणाच्या, पहा, त्रिकोणाच्या तिन्ही बाह्य कोणाची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही बाह्य कोणांची बेरीज बाळांनो 360 डिग्री असते. हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचंय बरं, याच्या सोबत, वरच्या सोबत. हा, एरवी आंतरकोणाची बेरीज काय असते, 180. पण जर त्रिकोणाचे बाह्यकोन म्हटले तर बाह्य कोणांची बेरीज असते 360 डिग्री. ठीक आहे, चला एवढं आता तुम्हाला नोट करायचंय. याच्यानंतर आपण चौकोनच्या ऐवजी वर्तुळ स्टडी करणार आहे, वर्तुळाचं बेसिक, आणि मग तुमचा एका लेक्चरमध्ये होईल चौकोन, पूर्णच होईल. मग आलं म्हणजे बेसिक क्लिअर झालं. मग आपल्याला इथून पुढे समजा एखाद दिवस मिळाला, आपला इंडेक्स प्रमाणे सिलेबस 15 तारखेपासून स्टार्ट होईल, तर त्याच्या अगोदर तुम्हाला सेंटीमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर याचं कन्व्हर्जन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. आर्यन महाराज, चला झालं का तुमचं, नोट करलं का सर्वांनी? भक्ती बेटा, झालं का तुझं बघ? कंप्लीट? नाही झालं? लवकर लिही, फास्ट लिही. हा, लवकर लवकर लिही, चल बरं तू. डन? हा, भक्ती बेटा झालं का बघ तुझं. आणि याच्यानंतर बाळांनो आपल्याला जायचं वर्तुळ, सर्कल. काय असतं बरे वर्तुळ, सर्कल? पहा बरं, हे वर्तुळ किंवा सर्कल हे काय असतं? झालं, ओके, भक्तीचं झालं. चला आता आपण पुढचा जो पार्ट घेणार आहे बाळांनो, त्याचं नाव आहे वर्तुळ. काय नाव आहे त्याचं? वर्तुळ. ठीक आहे, मग आता वर्तुळ, मग वर्तुळ म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं बाळांनो एक गोल. वर्तुळ म्हणजे काय येतं? एक डोळ्यासमोर एक गोल. ठीक आहे, एक गोल येतं, बरोबर आहे. वर्तुळ म्हणजे काय? एक गोल. आता बघा थोडस इकडंच सांगूत आपण, हे बघा, हे असं येतं आपल्या डोळ्यासमोर, बरोबर आहे. परंतु हे कधी तयार होतं बाळांनो? पाहता, मी जर समजा असे खूप सारे पॉइंट आहेत, असे खूप सारे पॉइंट आहेत,
आणि हे खूप सारे पॉइंट असे जोडून 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 मी जर असे खूप सारे पॉइंट जोडले ना, तर त्याच्यापासून काय तयार होतं, एक वर्तुळ तयार होतं. बरोबर आहे. यस. आता महत्वाचं पहा बाळांनो, इथे एक आपण याचा केंद्रबिंदू घेत असतो, सेंटर ऑफ सर्कल. राईट, घेतो की नाही? ओके. मग या प्रत्येक बिंदूचं अंतर ह्या केंद्रबिंदूपासून सारखंच आहे. या प्रत्येक बिंदूचं अंतर या केंद्रबिंदूपासून सारखंच आहे. म्हणजे काय, हा जर समजा 5 सेंटीमीटरवर असेल तर हा बी 5, हा पण 5, हा पण 5, हा पण 5, हे सगळे 5-5 सेंटीमीटरवर असतील. सगळे काय असतील, 5-5 सेंटीमीटरवर असतील. आलं लक्षात? हे सगळेच्या सगळे काय 5-5 सेंटीमीटरवर असतील. मग आपण असं म्हणू शकतो का, बघा हा काय आहे बाळांनो, एका बिंदूचा संच आहे. असे खूप सारे बिंदू एकमेकांना जोडून आहे ना, पॉइंट एकमेकांना जोडून ते तुमचा असा हे सर्कल तयार होतो, ही अशी लाईन तयार होते. याच्यात छोटे 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 खूप सारे काय आहेत, बिंदू आहेत, खूप सारे काय आहेत, पॉइंट आहेत. आणि त्यांना जोडल्याच्या नंतर तुम्हाला मग अशी डायग्राम तयार होते. ही अशी दिसते. बरोबर आहे? बरोबर आहे ना? ओके. मग खूप सारे बिंदू येतं आणि हे बिंदू या पॉइंट पासून सारख्या अंतरावर आहेत. मग काय म्हणायचं, हा एक बिंदूंचा संच आहे आणि त्या प्रत्येक बिंदूचं अंतर, हा दुसरं एक महत्वाचं काय बाळांनो, हा जो सेंटर ऑफ सर्कल असतो ना, सेंटर, हा तर हा फिक्स पॉइंट म्हणायचं. याला काय म्हणायचं, स्थिर बिंदू. तो फिक्स पॉइंट आहे, फिक्स बिंदू आहे. ठीक आहे. तर काय म्हणायचं पहा, या स्थिर बिंदूपासून सारख्याच अंतरावर असलेल्या या बिंदूंच्या संचाला म्हणायचं वर्तुळ. काय म्हणायचं, त्या स्थिर बिंदूपासून सारख्याच अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंच्या संचाला म्हणायचं काय, सर्कल. ओके. मग आपण त्याला असं म्हणू शकतो, इट इज अ सेट ऑफ पॉइंट्स विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम अ फिक्स पॉइंट. म्हणजे या फिक्स पॉइंट पासून ते सारख्या अंतरावर असतील त्या बिंदूच्या संचाला म्हणायचं वर्तुळ, सर्कल. आलं लक्षात? मग ही झाली बघा सर्कलची खरी व्याख्या. बरोबर आहे. मग आता लिहिताना पहा, इथं लिहिताना मी असं लिहितोय, एक सर्कल दाखवतो, मग सर्कल दाखवताना हे असं बिंदू बिंदू दाखवतो, हा म्हणजे तुम्हाला हे कळेल. हा ओके. पहा आता हे बिंदू बिंदू दाखवले आम्ही. चला हे मधले कट करूत. ओके. आणि हा काय झाला याचा केंद्रबिंदू, त्याला ओ नाव दिलं. बरोबर आहे. मग आपण याला असं म्हणू शकतो का, बघा आता एका स्थिर बिंदूपासून, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या, समान अंतरावर असलेल्या बिंदूंच्या संचाला, असलेल्या बिंदूंच्या संचाला, बिंदूंच्या संचाला काय म्हणतो आपण, वर्तुळ असे म्हणतात. काय म्हणतात, वर्तुळ म्हणतात. असलेल्या बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. कळालं का? काय म्हणतात, वर्तुळ म्हणतात. ठीक आहे. यस. पा तर एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. आणि खालच्या पॉइंट मध्ये लिहा, हा स्थिर बिंदूला, स्थिर बिंदूला दिसतंय ना बाळांनो व्यवस्थित, बघा स्थिर बिंदूला काय म्हणतात, वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतात. वर्तुळाचा एक केंद्रबिंदू म्हणतात, वर्तुळाचा केंद्र म्हणतात. आलं का लक्षात? मग या केंद्रबिंदू पासून सारख्याच अंतरावर असलेल्या, यस सारख्याच अंतरावर असलेल्या बिंदूंच्या संचाला काय म्हणतात, तर वर्तुळ असे म्हणतात. कळलं? एका स्थिर बिंदूपासून. चला भक्तीचं झालं बघा. वा 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 सर माझं झालं म्हणे. ओके. बर आता बाळांनो महत्वाचं आहे तर तुमचं याच्यामध्ये त्रिज्या, ज्याला आपण म्हणतो रेडियस,
त्रिज्या रेडियस. त्रिज्या किंवा रेडियस. बघा आता हे काय आहे. झालं का बाळांनो इथपर्यंत? ओके. मग या स्थिर बिंदूपासून म्हणजे कुठून, केंद्रबिंदूपासून याला म्हणायचं बाळांनो परिघ. त्या जे काही तुम्हाला दिसतं ना वर्तुळाचा तो बाहेरचा भाग, त्याला म्हणायचं परिघ. 2πr असं असतं, परिघ म्हणतात त्याला. फक्त नाव लक्षात राहू द्या, ती 2πr bπr नका लक्षात ठेवू, फक्त नाव लक्षात ठेवा. त्रिज्या कोणाला म्हणायचं, परिघ कोणाला म्हणायचं, केंद्रबिंदू कोणाला म्हणायचं हे लक्षात ठेवा. तर त्याला म्हणायचं परिघ. आणि पाहता परिघ म्हणजे सरकमफरन्स, इंग्रजीत काय म्हणतात त्याला, सरकमफरन्स. बरोबर आहे. मग आता त्रिज्या काय असतं, तर या बिंदूपासून, कोणत्या बिंदूपासून, या बिंदूपासून, या बिंदूपासून या परिघापर्यंतचा जो बिंदू असेल, या दोघांमधलं अंतर म्हणजे काय असतं, त्रिज्या असतं. ह्याच्यातलं अंतर काय असतं, त्रिज्या असतं. राईट. यस. मग आपण आता याला काय करू, तर असं जोडून घेऊ. समजा हे मी असं जोडलं, ठीक आहे. अरे असं जोडलं, तर त्या केंद्रबिंदूपासून परिघापर्यंतच्या अंतराला काय म्हणतात, त्रिज्या म्हणतात. मग इथे लिहिताना असं लिहा, केंद्रबिंदूपासून, केंद्रबिंदूपासून परिघापर्यंतच्या अंतरास, परिघापर्यंतच्या अंतरास, परिघापर्यंतच्या अंतरास, परिघापर्यंतच्या अंतरास काय म्हणतात, केंद्रबिंदूपासून परिघापर्यंतच्या अंतरास त्रिज्या असे म्हणतात. त्रिज्या असे म्हणतात, त्रिज्या असे म्हणतात. बर. मग त्रिज्या कशानं दर्शवितात, तर त्रिज्या आर या अक्षराने दर्शवितात. कोणत्या, आर या अक्षराने दर्शवितात. आता मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारतो. आपल्याला जर त्यानं विचारलं खाली दिलेलं विधान सत्य आहे का चुकीचं आहे तुम्ही सांगा. मी पहा विधान काय, वर्तुळाला एकच त्रिज्या असते का, पहा पहिलं काय, वर्तुळाला एकच त्रिज्या असते. हे विधान बरोबर आहे का चूक आहे, थांबा तुम्ही लिहू नका, मी खाली लिहितो इथं विधान. तुम्हाला ओळखायचं हे बरोबर आहे का चूक आहे. वर्तुळाला एकच त्रिज्या असते. हे विधान चूक आहे का बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचंय. चूक की बरोबर. चला कोण सांगेल तुमच्यापैकी, म्हणजे आपल्याला कळेल की बाबा हा भाग तुम्हाला समजतोय थोडा थोडा. अजून मी सांगलंच नाही तरी पण सांगा की काय आहे. वर्तुळाला एकच त्रिज्या असते. चला कोण सांगेल, आणविता, श्रेयस, चलो भक्ती, आर्यन महाराज, बाकीचे सांगा. रॉंग. वा वा, अन्विताचं म्हणणं आहे रॉंग, नाही म्हणत म्हणे त्याला, चुकीचं आहे ते. बर अजून रिप्लाय देत चलायचं बाळांनो फास्ट. अजून बोलिए भाई और बहनों, बताओ क्या होगा. अरे ओ मेरे देशवासियों. अयो प्रणव हे काय केला तू, एक काय म्हणजे चूक आहे. बर त्याचं म्हणणं एक म्हणजे चूक आहे. सांगेल आता मी, पहा बाळांनो ते विधान काय आहे माहितीये की बाबा तुमच्या वर्तुळाला एकच त्रिज्या असते. वर्तुळाला काय असते, एकच त्रिज्या असते असं त्याचं म्हणणं आहे. पण इकडे यावर आता थोडंसं पाहता, तुम्ही डायग्राम काढली का, ओके. एकच त्रिज्या असते म्हटलं हे चूक आहे का बरोबर आहे. तर इकडे या. आता मला सांगा या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचं अंतर म्हणजे काय, त्रिज्या. मग असे एक बिंदू आहे का हो, नाही. असे किती बिंदू येतं, असे असंख्य बिंदू आहेत. असंख्य बिंदू आहेत. बरोबर आहे वेदिका बेटा, आता लक्षात घ्या मी काय म्हणतो. हे काय टोटल असंख्य बिंदू आहेत. मग या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचं अंतर पण तेवढंच असणार आहे. या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचं अंतर तेवढंच असणार आहे. या सगळ्यांचं अंतर हे काय असणार आहे, सारखंच असणार आहे. या सगळ्यांचं अंतर काय असणार आहे,
सारखंच असणार आहे आणि ते सारखंच अंतर म्हणजे त्या प्रत्येकाला म्हणू शकतो आपण त्रिज्या. आलं लक्षात? मग वर्तुळाला एकच त्रिज्या आहे का? नाही. किती येतात? वर्तुळाला असंख्य त्रिज्या येतात. इनफायनाइट नंबर ऑफ रेडियस. सर्कल हॅज इनफायनाइट नंबर ऑफ रेडियस. म्हणजे वर्तुळाला एक त्रिज्या आहे हे चुकीचं आहे विधान. काय आहे रुद्र महाराज? चुकीचं आहे बेटा, हे चुकीचं विधान आहे. वर्तुळाला एकच त्रिज्या असते हे चुकीचं आहे. राईट. मग वर्तुळाला किती त्रिज्या असतात? तर वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. ठीक आहे, पहा आता पॉइंट. कळाला का सगळ्यांना हा पॉइंट? वर्तुळाला असंख्य इनफायनाइट नंबर असंख्य त्रिज्या असतात. वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. बर, हा एक पॉइंट क्लिअर झाला. वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. भक्ती बेटा कळालं का आता? ओके. आता मी दुसरा एक पॉइंट तुम्हाला विचारतो. ह्या त्रिज्या सारख्या मापाच्या आहेत का वेगळ्या मापाच्या आहेत? म्हणजे सर्वांची लांबी सारखी आहे का वेगळी आहे? बघा, सर्वांची लांबी सारखी आहे का वेगळी आहे? सर्वांची लांबी सारखी आहे का वेगळी आहे? काय विचारलं मी? सर्वांची लांबी सारखी आहे का वेगळी आहे? एकदम साधा सोपा प्रश्न आहे बघा. या सगळ्यांची लांबी सारखी आहे का वेगळी आहे? बघा बरं, असंख्य त्रिज्या आहेत, बरोबर आहे, असंख्य त्रिज्या आहेत आणि या प्रत्येकाची लांबी काय असणार आहे? समजा हे 5 मीटर असेल तर 5 5 5 5 5 5 5 सगळ्यांची काय असणार आहे? 5 5 5 5 5 असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात व त्यांची लांबी काय असते पहा? त्यांची लांबी समान असते. त्यांची लांबी समान असते. असंख्य त्रिज्या असतात आणि त्या समान लांबीच्या असतात असं म्हणू शकता, किंवा त्यांची लांबी समान असते. राईट. म्हणजे काय? सगळ्याच्या सगळ्या काय असणार आहे? तर समजा 1 3 असेल तो सगळ्याच्या सगळ्या 3 3 3 3 3 3 3 3 मीटर असणार. आलं लक्षात? म्हणजे याचा अर्थ त्या समान लांबीच्या असतात. ओके, आता इथपर्यंत आलो आपण त्रिज्यापर्यंत. आता दुसरा पार्ट पहा याच्यानंतर. त्रिज्यानंतर आता लिहू नका काही, कारण लिहिणं नाही होणार. थांबा, तुम्ही फक्त समजून घ्या. हे झालं का तुमचं आता क्लिअर? मी अजून एक आता इथं डायग्राम काढतो पहा. तर एक लक्षात घ्या आता अजून बाळांनो, पहा. एवढा अंतर काय असतं? हे त्रिज्या असतं, याला आर म्हणूत आपण. हे अंतर काय असतं? त्रिज्या असतं, आर म्हणा त्याला. बरोबर आहे? बर, आता समजा या टोकापासून ते या टोकापर्यंत वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणाऱ्या रेषेला, बघा, वर्तुळाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, परंतु काय, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या रेषेला, वर्तुळाच्या परिघावरील 2 बिंदू जोडणाऱ्या व केंद्रातून जाणाऱ्या रेषेला काय म्हणतात बाळांनो? तर याला म्हणतात व्यास. काय म्हणतात? याला म्हणतात व्यास, डायमीटर. त्याला काय म्हणतात? डायमीटर, व्यास. ओके. मग आता या टोकापासून हे बघा तुमचं केंद्र आहे, या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचंय. पण कसं जायचंय बाळांनो? तर याच्या केंद्रबिंदूतून जायचंय. कुठून जायचंय? त्याच्या केंद्रबिंदूतून. जर या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं असेल आणि केंद्रबिंदूतून जायचं असेल तर केंद्रबिंदूतून जाणाऱ्या त्या रेषेला, केंद्रातून जाणाऱ्या रेषेला व्यास म्हणतात. बरोबर आहे? मग आता मला सांगा, वर्तुळाला एकच व्यास असतो का असंख्य व्यास असतात? सांगा परत. परत तुम्हाला प्रश्न आला. वर्तुळाला एकच व्यास असतो का असंख्य व्यास असतात? हा रुद्र बेटा बरोबर आहे, व्यास असते. पण माझं म्हणणं काय, आता त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे बघा. वर्तुळाला एकच व्यास असतो का असंख्य व्यास असतात? सांगा.
वर्तुळाला एकच व्यास असतो का असंख्य व्यास असतात हे तुम्हाला सांगायचंय. बोला, वर्तुळाला एकच व्यास असतो का असंख्य व्यास असतात? हा, असंख्य व्यास असतात असं कोण म्हणतं? आर्यन म्हणतो. बर, आर्यनचं म्हणणं आहे सर असंख्य व्यास असतात. बरोबर आहे बाळांनो. पहा, लिहू नका हे पॉईंट, मी उद्या लिहून देण्यात आहे. तर हा एक व्यास झाला, हा एक व्यास झाला, हा एक व्यास झाला, बरोबर आहे. हा एक व्यास झाला, हा एक व्यास झाला. असे कितीही व्यास असू शकतात, याला काही बंधन आहे का? असे कितीही व्यास असू शकतात, असंख्य व्यास असू शकतात. आणि सो मेनी डायमीटर्स आर, त्याला म्हणतो इन्फायनाइट नंबर ऑफ डायमीटर्स. सर्कल हॅज इन्फायनाइट नंबर ऑफ डायमीटर्स. आणि सर्वांची लांबी काय असेल बाळांनो? सारखीच असेल. आलं लक्षात? मग हे पॉइंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये परत लिहिणार आहे. इथपर्यंतच फक्त लिहून घ्या, त्रिजेपर्यंत. काय? रेडियस. ओके, राईट डाऊन अप टू रेडियस. चला, झालं का हे? यस. काही जणांची शाळेचा टायमिंग होतोय. चला चला, झालं का? यस. ओके. आता बाळांनो, हां, आपल्याला 15 तारखेपासून ॲक्च्युअल सिलेबस इंडेक्स प्रमाणे स्टार्ट करायचा आहे आणि शाळा पण सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळं अभ्यासाचं टाइम टेबल ठरवा, त्या वेळेनुसार आपला अभ्यास झाला पाहिजे. आता खेळण्याचा टाइम थोडासा कमी करा, कारण सुट्ट्यांमध्ये खूप खेळलोय आपण. आता थोडासा खेळण्याचा टाइम कमी करा आणि तुमच्या रेग्युलरच्या अभ्यासाबरोबर आपल्या स्कॉलरशिपच्या अभ्यासाला पण तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. कारण स्कॉलरशिप परीक्षा जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल, स्कॉलरशिप मिळवायची असेल, तर काय करावं लागेल? ह्याचं नियोजन लावावं लागेल ना, व्यवस्थित टाइम टेबल लावावं लागेल. आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजे ना आपल्याला, मग तसा नियोजन लावा. ओके. आणि जेवढे तुमचे मित्र असतील आता, त्या सर्वांना सांगा, त्यांना आपले व्हिडिओ दाखवा, त्यांच्यापर्यंत आपल्या लिंक पोहोचवा, त्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक पोहोचवा. आपली ॲप जी आहे, ॲपमध्ये गेल्यानंतर बाळांनो तुम्हाला एक शेअर म्हणून ऑप्शन असतं, शेअर. तिथून तुम्ही इतर लोकांना ॲप शेअर करू शकता. तुम्ही ॲपमध्ये गेले ना, बघा तुम्हाला सांगतो काय करायचं. समजा कोणाला ॲप सापडत नसेल किंवा ॲपची लिंकची गरज नसेल, तर काय करायचं बाळांनो? हे आपण ॲपमध्ये गेलो, ॲपमध्ये गेल्याच्या नंतर इथे आहे ना तुम्हाला शेअरचं ऑप्शन असेल बघा. हे बघा कुठं, हे 3 रेषा आहेत बघा. ह्या 3 रेषेवरती क्लिक केलं ना की खालून 2 नंबरला लॉगआउटच्या वरती आहे शेअर. मग या शेअरवरती क्लिक केलं असं की तुम्हाला खाली ऑप्शन येतात, कशावर शेअर करायचं, व्हॉट्सअपला, टेलिग्रामला, कुठं शेअर करायचं. मग तिथून तुम्ही शेअर करू शकता. लक्षात बेटा? रुद्र, प्रणव, चला, भक्ती, आर्यन, अन्विता, आलं बेटा लक्षात? ओके. तशा प्रकारे ॲप पण शेअर करू शकता तुम्ही. त्यांना सांगू शकता ही ॲप डाउनलोड करा, ओके, आणि याच्यामध्ये एनरोल करा म्हणून. चला मग थांबू तिथे. ओके, बाय. चलो, डन. हॅव अ नाईस डे. ओके, थँक यू. डन. बाय 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 बाय.